मंडळी, निवडणुका या लोकशाही प्रक्रियेचा आत्मा आहे। त्या आत्म्यालाच नख लावलं जात असल्याचा गंभीर आरोप करत विरोधकांनी अक्षरशः रान पेटवले। त्यातच बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची कोंडी फोडत निवडणूक आयोगानं अखेर बिगुल वाजवला। पण ही निवडणूक पारदर्शकपणे कशी पार पडणार हा विरोधकांचा सवाल कायम आहे। त्याचं कारण आहे विरोधकांनी मतदार यादीतली दुबार नावं, खोटे पत्ते, खोटी नावं सगळं काही चव्हाट्यावर आणलं। त्याला घोळ आणि मतचोरी म्हटलं गेलं। त्याला काही सत्ताधारी आमदारांनी सुद्धा दुजोरा दिला। भले विरोधकांना खिंडीत गाठण्यासाठी असेल, पण वोट जिहाद म्हणत भाजपच्या नेत्यांनी सुद्धा मतदार याद्या कशा सदोष आहेत याची पोलखोल केली। पण या सगळ्यावरची निवडणूक आयोगाची आडीमिळी गुपचिडी अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे का? दुबार मतदानाबाबत आयोगाने दिलेली उत्तरं गोलगोल होती का? मतदान याद्यांमधल्या घोळावर निवडणूक आयोगाने कुठलेही ठोस उत्तर का दिलं नाही? त्यामुळे विरोधकांनी निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे। निवडणूक आयोगाला निवडणूक घ्यायची एवढी घाई का झाली आहे? निवडणूक आयोगावर कुणाचा दबाव आहे का? निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता नको आहे का? सदोष मतदार याद्यांवर पारदर्शकपणे निवडणूक कशी घेतली जाईल या प्रश्नांच्या फैरी झाडत विरोधकांनी आयोगाच्या निष्पक्षतेवर सवाल उपस्थित केला। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले। एकीकडे विरोधक याला मतचोरी म्हणतायत, तर सत्ताधारी याला वोट जिहाद म्हणतायत। या सगळ्या राजकीय गदारोळात राज्यात सत्याचा मोर्चा निघाला। विरोधकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली, पण निवडणूक आयोगानं थेट निवडणूक प्रक्रिया जाहीर करून विरोधकांच्या आरोपांकडे दुर्लक्ष केल्याचं दिसतंय। त्यामुळे या सगळ्या अनुषंगानं काही महत्त्वाचे सवाल निर्माण झालेले आहेत, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत भाजपचे नेते मधु चव्हाण आहेत। मधुभाई, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे नेते प्रवक्ते सचिन सावंतजी। सचिनजी, तुमचंही स्वागत आहे। आपल्या सोबत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आहेत। अविनाशजी, तुमचंही स्वागत आहे। आपल्या सोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतलताई म्हात्रे आहेत। ताई, तुमचंही स्वागत। आणि राजकीय विश्लेषक संजय वरकड आपल्या सोबत आहेत। संजय सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे। चर्चेची सुरुवात मी करणार आहे सचिन सावंत यांच्यापासून। सचिनजी, तुम्ही म्हणत होतात की आम्हाला या निवडणुका तोपर्यंत नको आहेत जोपर्यंत हे सगळे घोळ दूर होणार नाहीयेत। आज निवडणूक आयोगानं प्रक्रिया जाहीर केली, आता तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे? नाही, पहिली गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगानं काय केलेलं आहे? निवडणूक आयोगानं आपलं जे कर्तव्य आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठं कसूर केलेलं आहे। निवडणूक आयोगानं जे संविधानिक अधिकार प्रत्येक मतदात्याला दिलेला आहे संविधानानं, मतदान करण्याचा आणि त्याचबरोबर त्या माध्यमातून नेतृत्व घडवण्याचा, त्याच्यावरही आक्रमण केलेलं आहे। आणि राजकीय पक्षांचा जो अधिकार आहे, खऱ्या अर्थानं निवडणूक प्रक्रिया काय असते, त्याच्या राजकीय पक्षांची मती होऊ शकत नाही, पूर्ण होऊ शकत नाही। आणि जेव्हा सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन ते मला सांगतायत आणि पुराव्यानिशी सांगतायत की ही जी मतदार यादी आहे ती सदोष आहे, त्याच्यामध्ये चुका आहेत, त्याच्यामध्ये घोळ आहेत, आणि तरी देखील तुम्हाला हा अट्टहास आहे। आता तर दुसरी गोष्ट झाली म्हणजे विरोधी पक्ष म्हणत होता त्यावेळेला तुम्ही कदाचित दुर्लक्ष केलं असतं, तर सत्ताधारी म्हणतायत 52 स्टेटमेंट आहे, आता किती मतदार यादी संपूर्णपणे रद्द केली पाहिजे। मुख्यमंत्री स्वतः म्हणतायत किंवा ते भाजपचे इतर नेतेही त्याच दृष्टिकोनात म्हणतायत। त्यांनी वेगळा अँगल घेतला असेल, पण ते मतदार यादीमध्ये दोष आहे एवढं निश्चितपणे ते सांगतायत। मित्र पक्ष त्यांचे जे आहेत महायुतीमधले तेही सांगतायत। मग जर सगळेच राजकीय पक्ष सांगतायत की मतदार यादी ही सदोष आहे, तर मग एवढा अट्टहास का? ह्याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही। दुसरी गोष्ट व्हीव्हीपॅटच्या संदर्भात, म्हणजे आज मला खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अत्यंत दुःख वाटलं की निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं जी कारण देतात ती किती तकलादू आहेत। म्हणजे व्हीव्हीपॅटच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की कायद्यानं आम्हाला मुभा नाही। आता तुम्ही लक्षात घ्या की 2017 साली नांदेड वाघाळा मतदारसंघाच्या मध्ये त्यावेळेला व्हीव्हीपॅटचं टेस्टिंग राज्य निवडणूक आयोगाने स्वतः केलं होतं। त्यावेळेला कुठला कायदा आडवा आला नाही। आणि ही प्रक्रिया सातत्यानं ही सुधारण्याच्या दृष्टिकोनातून पारदर्शक अधिकाधिक कसं होईल हे पाहण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची असते। आता ते हात वरती करतायत की नाही आम्ही आता ते व्हीव्हीपॅट वापरू शकत नाही, कायद्याने मुभा नाही।
मग ह्याचंही उत्तर त्या ठिकाणी दिलं जात नाही. दुसरी गोष्ट 1 जुलैची यादी का? म्हणजे खऱ्या अर्थानं कायदा असं सांगतो की 30 ऑक्टोबर 2024ला जी शेवटची निवडणूक झाली विधानसभेची, त्या विधानसभा निवडणुकीची मतदार यादी तुम्हाला वापरली पाहिजे. तुम्ही स्वतःच निर्धारित केलं की 1 जुलैची यादी. मग आता 1 जुलैची यादी का? याचं उत्तर दिलं नाही. पण त्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांचं म्हणणं आहे की केंद्रीय निवडणूक आयोग जी यादी देतो तीच आम्ही वापरतो, आम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. मग केंद्रीय निवडणूक आयोगाला आम्ही विचारलं तेव्हा ते म्हणतात की आम्ही फक्त यादी देण्याचं काम करतो. मग आता तुम्हाला राज्य निवडणूक आयोगाने विनंती केली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाला की 15 ऑक्टोबरची यादी द्या. मग आता निवडणूक आयोगाने 15 दिवस, जवळपास आता 21 दिवस झाले, उत्तरही दिलं नाही. का उत्तर दिलं नाही? म्हणजे हे सगळे विचारतो सर, हे सगळे प्रश्न विचारूया. सत्ताधाऱ्यांकडून त्याचं उत्तर घेऊया. पण अजून एक विरोधी पक्षाचा आवाज मला वाटतं ऐकूया आपण, आणि तो म्हणजे अविनाश अभ्यंकरजी तुमच्याकडून. तुम्ही सत्याचा मोर्चा काढला, पुराव्यांचा ढीग दिला, आक्षेप नोंदवले, सगळं केलं, भेट घेतली, हे सगळं केलं. आज निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी सुद्धा प्रश्न विचारले, जी उत्तरं आली ती तुम्हाला पटणारी आहेत का? तुमचं समाधान करणारी आहेत का? आजची निवडणूक आयोगाची जी पत्रकार परिषद होती त्याला लाचारीचा परमोच्च बिंदू असं आपण म्हटलं तर कमी ठरणार नाही. कारण त्यांनी लोकशाहीचा खून केलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक म्हणजे आधी आम्हाला सगळेजण हसत होते, मूकमोर्चे काढून त्यात भाषण करत होते, आणि त्याच्यानंतर कालच सन्मान्य मंत्र्यांनी सुद्धा एक प्रेस घेतली आणि त्यांनी सांगितलं की आमचा विरोध तर गेली अनेक वर्ष आहे मतदारांच्या दुबार याद्यांवरती. राज साहेबांनी ढिगभर पुरावे दाखवले होते. फक्त त्याला काल मला वाटतं राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न, जातीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला गेला. असो, तो विषय छोटा आहे कारण तेवढा मतदार सुज्ञ असतो की हे नाव का नाही घेतलं. कारण आमचा जो मोर्चा होता सगळ्यांचा तो मतदार यादीतील गोंधळाच्या विरोधात होता. मी मुद्दाम तुम्हाला पहिलं सांगतोय कारण काय होतं, एखादं फेक नरेटिव्ह तयार करणं खूप सोपं असतं आणि त्याच्यावर वेळीच उत्तर द्यायला लागतं, तर तेच पुढे कंटिन्यू केलं जातं. त्यामुळे विषय होता मतदार यादीतील गोंधळ. तो न्यायचा प्रयत्न झाला. याची जात काय, याचा धर्म काय, याचं नाव काय, हा विषय नसतो. राज साहेबांनी जो गठ्ठा दाखवला होता ना, त्यात जे जे दुबार होते ते सगळे वगळले गेले पाहिजे. बरं, निवडणूक आयोगाला असा कुठला साक्षात्कार झाला? ते कोणाच्या मागे एवढे घरंगळ गेलेत? परत त्यांचं काम इलेक्शन चांगल्या वातावरणात कंडक्ट करणं आहे. हे चांगलं वातावरण आहे म्हणजे पहिल्यांदा सर्व विरोधक, त्याच्यानंतर सत्ताधारी सगळे म्हणजे इथे बसलेले सगळे, ह्यातला एक तरी हे सांगू शकतो का की आज जी निवडणूक आयोगाची प्रजा पळून गेले आणि आम्ही त्यांना दोनदा भेटलो ना, त्याला एकच वाक्यात त्या दोघांचं वर्णन करता येईल, एक्सप्रेशनलेस वंडर. शून्य एक्सप्रेशन होती. देखते है, करते है, आमच्या हातात काही नाहीये. आज मला वाटतं सगळे सन्मान्य अतुलजी लोंढे होते, नांदगावकर साहेब होते, नितीन सरदेसाई होते, अनिल देसाई होते, तिकडेही त्यांना ताटकळत ठेवलं. ही सगळी संशयाच्या जागा घेणाऱ्या गोष्टी ठीक आहे, संशय निर्माण करणारी आहेत. सर, मी त्याच्याबद्दल विचारतो. मला वाटतं आपण आता सत्ताधाऱ्यांकडून उत्तर घेऊया. मधु चव्हाण आपल्या सोबत आहेत. सर, तुम्ही गेली अनेक वर्ष हे राजकारण पाहताय. हे दोन आहेत ना, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत, अविनाश अभ्यंकर आहे, हे तुमचे विरोधक आहेत. त्यांच्याकडनं तुम्हाला काही फार पॉझिटिव्ह तुमच्याबद्दल बोललं जाईल असं काही नाही, ठीक आहे, आपण समजूया. पण काल तुमच्या नेत्यांनी, राज्याच्या मंत्र्यांनी भलेही सांगितलं असेल की वोट जिहाद झालाय. या राज्यामध्ये तुमची सत्ता असताना तुमच्या देखरेखीखाली जर वोट जिहाद होत असेल आणि तोही निवडणूक आयोगाच्या त्या याद्यांमध्ये असेल तर तो निस्तरला जावा, हा सवाल तुम्ही निवडणूक आयोगाला का विचारत नाहीयेत? मुद्दा असा आहे की पहिल्यांदा तुम्ही आता म्हणालात की तुमचे विरोधक आहेत किंवा मनसे किंवा सचिन सावंत माझे मित्र आहेत, आणि माझी सगळ्यांना विनंती आहे आणि ती योग्य चालली आहे चर्चा की कोणी कोणाच्या मध्ये बोलू नये, म्हणजे सगळ्यांना जनतेला कळेल की कोण काय बोलतंय. मुळामध्ये दुबार मतदारांच्या बद्दलच्या तक्रारीचे जनक आहेत राम नाईक. आणि मतदार झालंय काय की राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला जातोय की या निवडणुका त्या ठिकाणी बोगस आहेत आणि बोगस माध्यमातून या तुम्ही सत्तेवर आलेला आहात, त्याची चिंता आहे. मला असं सगळ्यात वाईट असं वाटतंय ते माननीय राज ठाकरे यांचं. म्हणजे जुलियस सीझर मध्ये एक वाक्य आहे सीझरच्या तोंडात की ब्रुटस यू टू, तसा. कारण माझं मत आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचे जे काही स्पार्क गुण आहेत ते राजींच्या मध्ये अतिशय स्वच्छ मनाचा माणूस आहे. पण का मन का दुखावलं? तुम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये सहभागी होतात. मुळामध्ये
केंद्रीय निवडणूक आयोगाने जे केंद्रातले पक्ष आहेत ते सगळे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली गेले होते, सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे आणि स्मरणाप्रमाणे काही दिवसापूर्वी माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य होते, बाकी उभाट्याचे नेते होते, हे महाराष्ट्राच्या निवडणूक अधिकाऱ्यांना जाऊन भेटले. त्यांनी त्यांना स्पष्ट त्या ठिकाणी कशा प्रकारे चाललेलं आहे सांगितलंय. आपण अनेक वर्ष राजकारणात आहात अभ्यंकर, जे आपण नेते आज असाल पण नागरिक आपण जन्मापासून आहोत की 18 वर्षापासून आहोत. सावंतजी आपण आहात. कधी कधी निवडणुकीच्या याद्यांमध्ये एकाचं मत इथे असेल तर त्याचं राहण्याचं घर दुसरं, असे गोंधळ होतात. पण ज्या वेळेला तुम्ही जे पुरावे दिलेले आहेत ते पुरावे केंद्रामध्ये सुद्धा आणि आता सुद्धा, मी प्रश्न टाळायचा प्रश्न नाही करत आहे, ओट जिहाद वगैरे आहेच ना मुद्दा. माझं काय म्हणणं आहे सर, सोडून दे ना सर, विरोधकांचा सोडा. मी प्रश्न तुमच्याबद्दल विचारला. हा प्लीज बोला सर, पण माझ्या प्रश्नावर बोला सर, माझ्या प्रश्नावर बोला. वोट जिहाद झाला इतका गंभीर आरोप जर होत असेल इथं, तर त्याबद्दल निवडणूक आयोगानं कारवाई नाही केली पाहिजे? अहो मी तुम्हाला सांगतो ऐका, वोट जिहादचं कारण असं की त्यांनी काल माननीय शेलार यांनी कुठल्या प्रकारचे मुद्दे मांडले की जे राजसाहेबांनी किंवा अन्य त्यावेळेला सत्याच्या मोर्चामध्ये मुद्दे मांडले गेले ते सगळ्या एका विशिष्ट धर्मियांचे, का नाही धुळ्याबद्दल, का नाही मानखुर्दबद्दल, का नाही मालवणीबद्दल, का नाही माहीमबद्दल. आणि ज्यावेळेला लोकसभेमध्ये हीच यादी होती, त्यावेळेला तुम्ही जिंकलात, त्यावेळेला लोकशाहीचा विजय झाला, मोदींचा पराभव झाला, या सगळ्या गोष्टीची तुम्ही उहापोह केला. मी पटकन उत्तर घेतो चव्हाण सर, मी पटकन उत्तर घेतो. पहिल्यांदा अविनाश अभ्यंकरजी, तुम्ही टाळलं का मुस्लिम नावं घेणं? तुम्ही टाळलं का? तुमच्यावर थेट आरोप आहे, वोट जिहादचा आरोप आहे. अविनाशजी आपण बोला, मला फक्त एक वाक्य बोलू दे, कारण तुम्ही सुज्ञ प्रवक्ते आहात, तुम्ही उगाच काहीतरी उठसूट बोलणारे नाहीयेत. मी तुम्हाला चढवत नाही, आपली चर्चा चांगली होऊ देत, आपण भांडूया. एक वाक्य बोला ना तुमचं पटकन. का नाही, आमचं मत असं आहे की रोहिंग्या आणि बांगलादेशी आहेत, त्यांची नावं तुम्ही का घालत नाहीत? त्यांच्यात खळखटा बोलत नाही? काय कमाल आहे तुमची. अहो हे निवडणूक आयोगाला विचारा ना मग तुम्ही. वोट जिहाद आहे हे काय मनसेनं का काँग्रेसनं हे करायचं? धुळ्याला कशा विषय. हा प्लीज बोला सर, अविनाश सर बोला. त्यांना आता मधुजी आपण जरा थांबलात तर बरं होईल. साधारण 4-5 जो विद्यार्थी असतो ना, त्यालाही कळेल की जेव्हा एखादा विषय मांडलेला असतो ना, तेव्हा उदाहरण दिलं जातं. समजा मी जर तुम्हाला विलासजी सांगितलं 2 ते 20चा पाढा म्हणा, आणि तुम्ही 2, 6 आणि 8 आणि 14चा पाढा म्हटलं, तर उद्या जर मी सकाळी उठून म्हटलं की नाही तुम्ही 14, 18 आणि 20चा पाढा नाही म्हणालात, तर हे हास्यास्पद आहे. काल जी काय पीसी झाली होती, ही पीसी अशी होती की उतावळपणा होता, अभ्यास कमी होता, हे मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. आणि एक गोष्ट नक्की की राजजींनी कुठली वेगळी भूमिका घेतलेली नाहीये. अहो आता जी भूमिका राहुल गांधीजींनी घेतली होती असं ते म्हणतायत, बरोबर आहे, किंवा ह्यांचेच कोण जुने होते त्यांनी घेतली होती, मग त्याच भूमिकेने आता काल सन्माननीय शेलार साहेबांनी तीच भूमिका घेतली दुबार मतदानाची. विषय हा कुठे एकीचा नाहीये, विषय इतकाच आहे, मतदार यादीतला गोंधळ हा नीट करा, या विषयाकरता सगळे एकत्र आलेले आहेत, हे नीट लक्षात घ्या. म्हणून आता विरोधक जे पहिल्यांदा आम्हाला हसत होते, ज्यांनी मूक मोर्चे काढले आणि त्यात 2 भाषणं केली, त्याच्यानंतर सत्याच्या मोर्चाची चेष्टा केली, त्यांना काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायला लागलं की बाबा आम्ही पहिला शोध लावलाय, मग तुम्ही जर लावलाय, तुम्ही तर सत्तेत आहात, ते कोण रोहिंगे बिंगे काढायचे, मग तुम्ही काय करताय 10 वर्ष? म्हणजे दोष तुमच्याकडेच जातो. मग आयोग तर तुमच्या बरोबर स्वायत्त आहे ना तो. आणि दुसरं परत सांगतो, याला जातीपातीचं गणित लावायचा प्रयत्न करू नका. आपणही चव्हाण साहेब, आपणही सुज्ञ आहात, आपणही हुशार आहात, आपणही बुजुर्ग आहात. एखादं उदाहरण दिलं जातं, नाहीतर विलासजींना जवळपास 8-10 तासाचा हा कार्यक्रम घ्यायला लागेल. बडे मुद्दे आम्ही सगळीच नावं वाचतो, आणि माझं ओपन आव्हान आहे, आम्ही जी याद्या दिल्या होत्या चेक करा, जे दुबार आहेत ते आहेत की नाहीत. अहो एखादा माणूस शौचालयाच्या वर असतो, त्याचं नाव शोधा कुठलंच आहे ते. आयुक्तांच्या घरामध्ये 100-150 पत्ते सापडतात. विषय इतकाच आहे की ह्याला मतदार गोंधळ, यादीचा गोंधळ हे स्वरूप आहे, ह्याला जातीपातीचं, धर्माचं, मी याचं उत्तर काँग्रेसकडून पण घेतो, काँग्रेसकडून पण याचं उत्तर घेतो. फक्त हिंदू आणि दलित, त्यांच्या शब्दात सांगतो, हिंदू आणि दलित एवढ्याच दुबार मतदारांच्या बद्दल तुम्हाला प्रॉब्लेम आहे, आणि मग मुस्लिमांच्या बद्दल तुम्हाला प्रॉब्लेम का नाही, हा जो प्रश्न विचारण्यात आला आणि त्याला वोट जिहाद असं नाव देण्यात आलं.
तुम्हाला हा आरोप मान्य आहे का? तुम्ही टाळली का काही नावं? काय म्हणजे मला असं वाटतं की हास्यास्पद आहे हा प्रकार. पहिली गोष्ट अशी की मग आपल्या या प्रश्नांमध्ये एक प्रश्न विचारलाय तुम्ही की निवडणूक आयोग कोणाच्या दबावात आहे का? आपल्याला आठवत असेल की राहुल गांधीजींनी देशपातळीवरती पुराव्यानिशी मतदार यादीमधला गोंधळ कर्नाटकच्या त्या महादेवपुरा मतदारसंघामधला दाखवला होता. त्यावेळेला निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोगाने काय भूमिका घेतली की तुम्ही शपथपत्रावर द्या नाही तर माफी मागा. बरोबर आहे. त्यानंतर तसंच भारतीय जनता पक्षाचे नेते, जे केंद्रीय नेते आहेत, अनुराग ठाकूर, माजी केंद्रीय मंत्री, त्यांनी त्याच पद्धतीचे आरोप वायनाड मतदारसंघ आणि 2-4 मतदारसंघाच्या वरती केले होते. निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे शपथपत्र मागितलं नाही. काल मी प्रश्न विचारला होता की आशिष शेलार यांनी पुराव्यानिशी दिले, चांगली गोष्ट आहे, व्हेरी गुड, मला आमचं काय म्हणणं नाही त्याला, की या निवडणूक यादीमध्ये अशा तऱ्हेचे घोळ आहेत, त्यांनी दाखवून दिले. मग आता निवडणूक आयोगानं त्यांच्याकडे प्रतिज्ञापत्र का नाही मागितलं, त्यांना का बाजूला ठेवलेलं आहे? म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी वेगळा नाही आणि इतर पक्षासाठी वेगळा नाही असं तर आहे का? दुसरी गोष्ट अशी की बांगलादेशी रोहिंग्या यांच्या संदर्भात एवढा मोठा आक्षेप घेता. अरे बाबा, 11 वर्ष केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शहा, म्हणजे इतके एक 56 इंच छातीवाले आणि इतके ताकदवर गृहमंत्री, कणखर अशा पद्धतीचं, ज्यांना लोह पुरुष आता यांनी म्हणायला लागलेले आहेत, त्यांच्या हातात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे. ते बांगलादेशी रोहिंग्या येतात कसे सीमेच्या आतमध्ये? आणि तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे? तुम्हाला फक्त बजू चव्हाण साहेब, तुम्हाला आठवणीसाठी फक्त एकच डेटा देतो, मला हा काही विषयांतर होऊ नये म्हणून. काँग्रेसचं युपीए सरकारच्या कालावधीमध्ये तुमचाच डेटा आहे, 2005 ते 2013 पर्यंत जवळपास 88,762 बांगलादेशीला त्यांच्या घरी पाठवण्याचं काम युपीए सरकारने केलं. आणि तुमच्या या 2014 ते 2019 या कालावधीमध्ये किती झालेत निघाले? 2566. त्यामुळे हे जे काही नॅरेटिव्ह तुम्ही करताय ना, ते चुकीचं आहे. प्रश्न असा आहे की मूळ मुद्दा या यादीमध्ये दोष आहे. कदाचित आणि हे जर हा मुद्दा हिंदू मुस्लिम आणि अशा प्रकारे धार्मिक वळणावर नेण्याचा तो प्रयत्न आहे का, त्याच्याबद्दल मला खरं तर संजय सरांना विचारायचं आहे. पण शीतलताई आपल्या सोबत आहेत. शीतलताई, मी म्हणालो की बाकी समजा विरोधक आहेत, तुम्ही सातत्यानं आरोप करता की त्यांचा काहीतरी नेरेटिव्ह आहे वगैरे, त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल वगैरे, ठीक आहे. पण जिथं तुमचे आमदार, निवडून आलेले आमदार, ज्यांच्या आमदारांच्या पाठीवर हे सरकार आहे, ते आमदार सुद्धा म्हणतायत की घोळ आहेत, त्याला तरी तुम्ही गांभीर्यानं का घेत नाहीये? विलासजी, एक लक्षात घ्या की शेवटी जी निवडणूक आयोग आहे ही एक स्वायत्त आणि स्वतंत्र संस्था आहे. आणि त्यांच्यावर तुम्ही जे आरोप करताय किंवा त्यांच्यावर जी शंका घेताय, म्हणजेच तुम्ही लोकशाहीवर कुठेतरी शंका घेतायत असं आम्हाला तुमचे वाटायला आमदार लागलं. पण येतात त्याच्यामध्ये? एक लक्षात घ्या विलासजी, फक्त ऐकून घ्या. आता त्यांनी निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की दुबार मतदार आम्ही कसं टाळणार आहोत. त्यांनी सांगितलं की ते आम्ही 2 स्टार देणार आहोत. आम्ही त्यांना जाऊन भेटू, त्यांना विचारू की तुम्ही नक्की कुठे मतदान करणार आहात. आणि त्यानंतर जर त्यांनी तेव्हा नाही भेटले, तर जेव्हा ते मतदानाला येतील तेव्हा आम्ही त्यांना विचारून घेऊ, हे त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर आहे? बरं, तुम्हाला पटलं का होतं हे? तुम्हाला पटलं का? ऐकलं असेल तुम्ही ते, तुम्हाला पटलं काय असं व्हायला पाहिजे? का करता येणार नाही विलासजी? म्हणजे हेच आहे ना, निवडणूक आयोगावर सतत नाही, मला उपप्रश्न विचारावा लागेल ना सर, ऐकून घ्यायला थोडंच आहे सगळ्यांना. विलासजी यांना यांचा पराभव दिसू लागलेला आहे. त्याच्यामुळे कुणावर तरी खापर फोडता येण्यासाठी हे नवीन नरेटिव्ह त्यांनी सेट केलेलं आहे, जसं संविधानाचं लोकसभेला केलं होतं. आज तुम्ही मला एक सांगा की जेव्हा मुंबई महानगरपालिकेसंदर्भात आपण बोलूया की BLA हे त्यांना माहितीये का की बूथ लेवल एजंट्स हे नेमले जातात प्रत्येक पक्षाचे. आणि हे एजंट्स जाऊन सांगतात की बाबा इथे दुबार झालेला आहे, ही व्यक्ती मृत आहे. हे प्रत्येक पक्षाचे असतात. इनफॅक्ट कोणीही मतदाराला सुद्धा जर इच्छा असेल, सर्वसामान्य मतदाराला, तर तोही BLA म्हणून नाव टाकू शकतो. हे का बरं यांचे ह्या सगळं जे राजकीय पक्ष आहेत यांच्या लोकांनी हे केलेलं नाहीये, हे त्यांनी सांगावं. त्यानंतर इलेक्शनच्या वेळेला सुद्धा तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. तर मला असं वाटतं कुठेतरी एक फेक नरेटिव्ह तुम्ही दाखवायचं, कुठेतरी चुकीच्या गोष्टी लोकांच्या मनात करायचं, कारण सांगण्यासारखं बोलण्यासारखं यांच्याकडे काहीही नाही. त्याच्यामुळे उद्या आपला पराभव होणार हे त्यांना माहितीये. त्याच्यामुळे पराभवाचा खापर फोडण्याकरता काहीतरी कारण हवंय, म्हणून हे सगळं सुरू केलेलं आहे. आणि दुबार मतदार कसं टाळता हे मला वाटतं निवडणूक आयोगाने सांगितलंय. बरं, निवडणूक आयोग हा स्वायत्त संस्था आहे तर तुम्हाला मान्य आहे, त्याच्यामुळे त्याची कोणी बाजू घेणार, ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. ठीक आहे, मी विचारतो दोघांनाही विचारतो, नंतर मला वरकड सरांकडे जायचं आहे. अविनाशजी, सातत्यानं बघा, एक प्रकारचा तुमच्यावरती आरोप असा होतोय की तुम्ही पराभूत होत असताना कारण काहीतरी लागतं म्हणून हे कारण शोधताय. बर, असं आहे, एक लक्षात घ्या, म्हणजे ह्यांच्याच पक्षाचे जे आमदार आहेत, शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाचे जे आमदार आहेत, ते धादांत खोटं बोलतायत.
ते ढळढळीत खोटं बोलतायत. म्हणजे तुम्ही जे चॅनलच्या माध्यमातून दाखवताय, म्हणजे त्या माणसाने जे सांगितलेलं आहे की माझ्याकडे सुद्धा 50,000 लाखभर किंवा 20,000 काय ते दुबार मतदान आहे, म्हणजे तुम्ही सगळेजण चुकीच्या बातम्या देताय. म्हणजे ह्या हे मान्य करतात की यांचे खासदार खोटं बोलतायत, म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सत्ताधारीच आहेत. म्हणजे भाजपची लोक सुद्धा खोटं बोलतायत, शिवसेना उभाटा सुद्धा खोटं बोलतायत, राष्ट्रवादी तुमचे अजितदादांचे गट सुद्धा खोटं बोलतायत. एक लक्षात घ्या, हे आता सत्य आहे. आणि मला हा साक्षात्कार, मला नवल वाटतं की इतकी सगळी निवडणूक आयोग आणि माती खाऊन सुद्धा आहे ना, स्वायत्त जर म्हणायचं असेल, जे एकाही प्रश्नाची उत्तरं देऊ शकत नाहीत, जे फक्त टंगळ मंगळ करतात, जे प्रश्न टाळतात, जे तुमच्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उठून निघून गेले. हे बघा, प्रश्न हा लोकशाही मार्गाने निवडणुका होण्याचा आहे. आणि दुसरं, आम्ही पण निवडणुका लढतो, BLA BLO. आता माझा प्रश्न शीतलताईंना आहे, आपण नगरसेविका होतात, मी चुकत नसेल तर. आता मला सांगा, मुंबईमध्ये 10,107 याद्या आहेत, प्लस मायनस 5% वाढल्या असतील, आपल्याला जास्ती माहित असेल. मला सांगा, BLO आहेत का? जबाबदारीने उत्तर द्या. माझ्याकडे यादी आहे. BLO आहेत का? ते तुमचे फोन उचलतात का? आणि एवढे BLOs नेमलेले आहेत का? असेल तर निवडणूक आयोगाने आत्ता IBN लोकमतवरती किंवा उद्या सकाळी त्यांना वाटेल त्यावेळी या सर्व BLOंची यादी जाहीर करावी. एक लक्षात घ्या, निवडणूक आयोग ह्या निवडणुका कंडक्ट करत असतात, त्यांनी अधिकारी नेमले पाहिजे. शीतलताई, आपण सगळे काम करतोच आहोत. हा विषय तुम्ही जिंकता का आम्ही जिंकतो हा नाहीये. हा विषय असा आहे, पारदर्शक मार्गाने जी जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे, त्या ठिकाणी उत्तम निवडणुका उत्तम यादी मार्फत व्हाव्यात. हे तुमच्याच भागातलं एक उदाहरण आहे. सत्य तुमच्या म्हणजे वेस्टर्न सबबचं आहे आपल्या. या ठिकाणी मी नाव घेणार नाही, इकडे तुम्हाला फोटो दिसत असेल, 1, 2 आणि 3 एकाच यादीवर 87 क्रमांकाचा यादी भाग आहे. 3 एपिक नंबर आहेत. आणि कमाल आहे, म्हणजे जो दुबार आहे, जो खोटारडा आहे, ह्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, त्याला हे स्टार देत आहेत. आणि काय सांगणार आहेत, बाबा रे तू एका ठिकाणी केलंयस, हा आता दुसरीकडे येऊ नकोस. हा एका यादीत मी जबाबदारी बोलतो, आपणही चेक करा, हा एका यादीत 3 वेळा आहे. आणि ह्याच्याशी मराठी अमराठी हा कुठलाही संबंध नाहीये. निवडणूक आयोग फक्त पळवाटा काढताय. शेवटी आपण सगळे जबाबदार मतदार आहोत, लक्षात ठेवा. ठीक आहे, पण तुमचं म्हणणं बहुतेक चव्हाण सरांना पटत नाहीये. चव्हाण सर बोलू द्या. असं आहे अभ्यंकरजी की तुम्ही आता लिस्ट मागितलीत, मी महाराष्ट्रातल्या सगळ्या बूथची भारतीय जनता पक्षाची BLA ची लिस्ट देतोय. माझं शांतपणे ऐका. तुम्ही प्लीज ऐका ना, ऐकून का घेत नाही? चव्हाण सर, BLO म्हटलं मी. BLO म्हणतात ते BLO. ऐका तुम्ही, ऐका. हे बघा, मध्ये बोलून प्रश्न सुटत नाही, मला ऐका ना. तुम्ही ऐकून नंतर उत्तर द्या. बरोबर, BLO ची आहे का यादी? सांगा ना विलास. BLO म्हणतोय. शांतपणे मी ऐकलंय. बरोबर, ठीक आहे. पायाखालची वाळू सटकलाय हो. तुम्ही काय सांगताय? तुम्ही माझं ऐका. आता निवडणूक आयोगाने स्टार दिलाय. आता बुद्धीची कीव त्यांच्या करायची की आणखीन कोणाच्या करायची? त्यांनी स्टार हा शब्द अशासाठी वापरला महोदय की त्याची ते खूण करू, आम्ही ते मतदान रोखू. आणि तुम्हाला जर एवढं वाटत असेल आतापर्यंत काय तर झोपले होते? सामान्य माणसाच्या मनातला प्रश्न मधु चव्हाण सर, भारतीय जनता पक्षाने जर समजा निवडणूक आयोगाला कळलंय की तो दुबार आहे, तर त्याला काढून का टाकलं जात नाही? विलासजी एक उदाहरण देतो प्लीज, एक उदाहरण. शरद पवार साहेबांनी त्यांना नैतिक अधिकार सत्याच्या मोर्चात जाण्याचा नाही हो. त्यांचा एक आता व्हिडिओ प्रसिद्ध झालाय की त्यांनी माथाडी कामगारांच्या सभेत सांगितलं की गावी मतदान करा, शाई पुसा आणि मुंबईत जा. त्यांनी आम्हाला ढोंग शिकवू नये, त्यांनी सत्याच्या गोष्टी करू नये. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी राजकारणाचा बट्ट्याबोळ केला त्यांनी आम्हाला हे सांगू नये. राज्यांनी सांगितलं तर आम्ही ऐकू, विलास सावंतनी सांगितलं तर ऐकू. कारण काँग्रेसचा एकही नेता आजपर्यंत 1-2 सोडले तर बेछूट बोलत नाहीत. हे काही बोलताय तो? राज्य कधी बोलले नव्हते, पण शिवसेनेचे उभाटाचे नेते काय भाषा. बरं, विषयांतर नको ते, विषयांतर नको. मला संजय वरकड सरांना चर्चेत आणायचंय. संजय वरकड सरांना आणायचंय. संजय वरकड सर, ज्या प्रकारे या सगळ्या घोळाला मतचोरी असं म्हणून विरोधकांनी एक प्रकारे सत्ताधाऱ्यांना, निवडणूक आयोगाला प्रश्नाच्या घेऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून आता वोट जिहाद अशा प्रकारची एक टर्म आणली. आणि ती टर्म तुम्हाला असं वाटतं की ती एक राजकीय खेळी आहे? येणारी ही सगळी निवडणूक हिंदू मुस्लिम या पिचवरती जावी याच्यासाठीची ही राजकीय रणनीती आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि ह्या सगळ्या वादाबद्दल आज निवडणूक आयोगानं ज्या प्रकारची भूमिका घेतली, ज्या प्रकारे ते प्रश्नांना सामोरे गेले,
ह्यातून सामान्य मतदारांपर्यंत काय मेसेज गेला? नक्कीच आपण पहिला एक मुद्दा मी स्पष्ट करतो की हे वोट जिहादच्या मुद्द्यावर हिंदू मुस्लिम निवडणूक करावी असं सत्ताधाऱ्यांचा आत्ताचा विचार नसावा, कारण आत्ताच्या ज्या निवडणुका आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आणि तिथं स्थानिक पातळीवरचं राजकारण, स्थानिक उमेदवार, स्थानिक प्रश्न आणि तिथली सगळी चढाओढ उमेदवार अशा स्वरूपाची ही निवडणूक असते. लोकसभा विधानसभेमध्ये वोट जिहाद सारखे कटेंगे तो पटेंगे सारखे मुद्दे लागू होतात, तसे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होत नाही. ते करायला काहीतरी गेले आणि भलतच झालं असं काहीतरी झालेलं आहे आशिष शेलारांचं. त्यांनी एका अर्थानं जे विरोधक आरोप करत होते त्याला दुजोरा दिला. इतकंच नाही तर आज निवडणूक आयोगाने जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः निवडणूक आयोगानेच असं मान्य केलेलं आहे की राज्यभरामध्ये दुबार मतदार आहेत. फक्त आता प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणून त्यांनी काही उपाययोजना केलेल्या आहेत की दुबार तिथं काहीतरी स्टार मार्क केला आणि तुम्ही त्यांना रोखू शकता आणि आम्ही पण रोखण्याचा प्रयत्न करत आहोत असं त्यांनी केलं. ते उचललेलं कदम म्हणू आपण त्याला, पाऊल उचललेलं आहे विरोधकांच्या आंदोलनाचं. आता या सगळ्यामध्ये सगळ्यांचं मत असं होतं, म्हणजे विरोधक सुद्धा जे बोलत होते की निवडणूक आयोग हे स्वायत्त आहे. तर मला असं वाटतं निवडणूक आयोग खऱ्या अर्थाने म्हणजे तशा अर्थानं स्वायत्तच आहे, परंतु मागच्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं असेल तर ही स्वायत्तता थोडीशी संशयाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेली आहे. आता आपण ज्या निवडणुकीची चर्चा करत आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, या निवडणुकांचं वेळापत्रक राबवणं, ते वेळापत्रक जाहीर करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे. तर पहिला प्रश्न तर निवडणूक आयोगाला आपण विचारला पाहिजे की 5-5 वर्षे तुम्ही या निवडणुका का घेतल्या नाही. म्हणजे सगळ्यात आधी की वेळेवर निवडणुका कंडक्ट करणं याच्यासाठीच निवडणूक आयोग अस्तित्वात आलेला आहे. 5-5 वर्षे तुम्ही निवडणुका का घेत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांचा, हा प्रश्न याच्यामध्ये दुर्लक्षित राहतोय. दुसरं, या निवडणुकीमध्ये आपण आता लोकशाहीच्या गोष्टी करतो आहोत सगळेजण, त्यामुळे लोकशाही मार्गाने चर्चा चालली. मी अत्यंत माझ्या थोड्या वेळात माझा मुद्दा स्पष्ट करतो. जर लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला काही किंमत असेल तर विरोधी पक्ष काय म्हणतो आणि विशेषतः सत्ताधारी पक्षातील अनेक जण अप्रत्यक्षपणे त्यांच्या मुद्द्याला जर समर्थन करत असतील तर मग निवडणूक आयोगाने या सगळ्यांचा विचार करून न्यायालयामध्ये जाऊन आपलं म्हणणं का सादर केलं नाही निवडणूक कार्यक्रम जाहीर करायच्या आधी, की आमच्याकडे विरोधक आले होते, लोकशाही मार्गाने त्यांनी आम्हाला असं सांगितलं की या निवडणुका लांबवाव्यात आणि आपण असं सांगितलेलं आहे की निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार घ्या. आम्ही तयार आहोत, मात्र विरोधक या सगळ्या गोष्टीला तयार नाहीत. ही भूमिका निवडणूक आयोगाने मला वेळेअभावी सर. आणि दुसरं हा आणि शेवटचा मुद्दा की निवडणूक आयोग कोणत्याच प्रश्नाला उत्तर देत नाही. येऊन सगळ्या प्रश्नाची उत्तरं भारतीय जनता पक्षाचेच लोक देत आहेत. भारतीय जनता पक्षाने आता तरी थांबलं पाहिजे ना की तुम्ही का निवडणूक आयोगाच्या प्रश्नांना उत्तर देताय. ठीक आहे, आपण त्याच्याबद्दल विचारूया. पण सचिनजी, मला तुमच्याकडून एका उत्तराची अपेक्षा आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे, या प्रक्रियेमध्ये विरोधक सहभागी होणार आहेत का? तुमची पुढची भूमिका काय? न्यायालयात जाणं किंवा काय? तुमच्याकडे पर्याय काय आहेत? आता एक प्रश्न तो आहे. असं आहे की पहिली गोष्ट, मी जाता जाता मगाशी जी चर्चा चालली होती त्याच्यामध्ये केवळ आपण दुबार तिबार मतदानाच्या संदर्भातच हा विषय नाही आहे. विषय असा आहे की जे संजय गायकवाड म्हणाले होते की 1 लाखापेक्षा जास्त बोगस मतदार आहेत, तुम्ही लक्षात घ्या. आणि ते बोगस मतदाराची कॅटेगरी ही वेगवेगळ्या पद्धतीची असते. आणि तुम्हाला जर आठवत असेल ते विलास भुमरे जे आमदार आहेत त्यांनी सांगितलं होतं 20,000 बाहेरना घेऊन आलो. हे बाहेरना म्हणजे नुसतं महाराष्ट्रातला विषय नाही, या महाराष्ट्राच्या बाहेरचा पण आहे. आणि त्यामुळे या मतदार यादीमध्ये कशा पद्धतीचे मतदार त्या ठिकाणी नोंदलेले आहेत ही सगळीच त्या ठिकाणी त्याच्या संदर्भामध्ये संशय आहे. तो केवळ दुबार तिबार मतदानाचाच नाही, तो एक भाग आहे. आता राहता राहिला या संदर्भामध्ये जे पुढची पावलं काय उचलायची हा मुद्दा पुढच्या निश्चितपणे आम्ही सगळेजण मिळून या संदर्भामध्ये विचार करू, कारण हा सगळा लोकशाहीच्या रक्षणाचा हा विषय आहे. हा काही सत्तेचा विषय नाही, म्हणून तो सत्याचा मोर्चानं जे नाव दिलं होतं त्याचं कारण असं होतं की या सत्ता मिळवण्याचा विषय नाही. जोपर्यंत त्या मतदाराचा अधिकार जो संविधानाने दिलेला आहे तो आपण संरक्षित करत नाही तोपर्यंत आणि निवडणूक पारदर्शकपणे होत नाही तोपर्यंत या लोकशाहीला काय अर्थच राहत नाही. आणि हे सगळेच विरोधी पक्ष म्हणतायत, नुसता विरोधी पक्ष नाही सत्ताधारी म्हणतात. याचा अर्थ काय की निवडणूक प्रक्रियेमध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या तुम्ही जर वेबसाईटवर गेलात तर त्याच्यामध्ये राजकीय पक्ष ह्याची एक मोठा सेक्शन आहे आणि सगळेच राजकीय पक्ष जर बोलतायत तर निवडणूक आयोग कोणाची त्या ठिकाणी अगदी मी शेवटची कमेंट घेतो, वेळ संपलाय माझा. मधु चव्हाण सर, शेवटची कमेंट. ज्यांच्या सोबत तुम्हाला लढायचंय, ज्यांच्या सोबत लढायचंय त्या विरोधी पक्षाच्या मनात सुद्धा ही मॅच फिक्स नाहीये, ही मॅच ओपन आहे आणि इथं जीव लावून खेळलं तर आपण जिंकू शकतो, ही फेर झाली पाहिजे, यापेक्षा चुकीचे का? बघा, जनता सुज्ञ आहे. ही मॅच फिक्सिंग नाही आहे.
आता संजयजी म्हणाले, मी तुमच्यावर लादर ठेवून सांगतो की कोर्टामध्ये कुठलीही सुमोटो केस घेतली जात नाही. एखादा त्या ठिकाणी ऍफिडेव्हिट केलं जातं आणि जी निवडणूक 5 वर्ष घेतली नाही त्याला, कारण उभाटाचे जे आताचे नेते आहेत उद्धव ठाकरे ते आहेत, त्यांना 227 की 236 या घोळामध्ये गेले होते. त्यामुळे निवडणूक आयोगामुळे झालं नाही, उलट सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे. आणि तुम्ही आता म्हणाला भाजपा का करतोय, नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करतायत निवडणूक आयोगाच्या पदरात लपून, ते आम्हाला मान्य नाही. जे काय असेल ते तुम्हाला जर वाटत असेल ना, नॅरेटिव्ह सोडून द्या ना सर. निवडणूक प्रक्रिया निर्दोष व्हायला हवी, सदोष जे आता याद्या आहेत त्या निर्दोष व्हायला हव्यात, याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? न्यायालयाचं जा ना तुम्ही, न्यायालयात स्टे आणा की हा पुरावा आहे, हा सूर्य, हा जयेंद्र, पण तिथे तुम्ही टिकणार नाही, कारण तुमचा नॅरेटिव्ह खोटा आहे, तुमचा उद्देश खोटा आहे. आणि हा काही तर आता एक सिद्ध झालेलं आहे की दुबार. मग आशिष शेलारांनी मांडलेलं खरं आहे का? न्यायालयाने सांगितलेलं आहे. काय म्हणाला? आशिष शेलारांनी मांडलेलं तरी खरं आहे की नाही? आशिष शेलार मला बरोबर बोलले, जर तू अरे केलंस तर कार्य करणार. तुम्हाला तू त्या ठिकाणी पाटील वेल्लाड खाल्ला दिसतो, तो मोहम्मद सय्यद का दिसत नाही? ठीक आहे, माझा वेळ संपलाय. याच्यावर काय कमेंट करायची आवश्यकता नाही, काय बोलायची पण आवश्यकता नाही. ठीक आहे, दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा. पण एक आहे की सामान्य मतदारांच्या मनातला जो विश्वास आहे तो विश्वास सुद्धा निवडणूक आयोगानं सातत्यानं तो कायम राहिला पाहिजे, याच्यासाठी भूमिका घेतली पाहिजे.